या सगळ्यांनी औक्षण करू. बाबा, हे सगळं का केलं असेल तिने? यामागे काय स्वार्थ होता तिचा? आणि आणि जर ती मला घेऊन गेली तर मला तिचा चेहरा का आठवत नाहीये? बाबा सांगा ना मला, कोण होती ती बाई? मला तिचा चेहरा का आठवत नाही? कोण होती ती? बाबा सांगा ना मला प्लीज. त्या चेटकिणीने तुझ्या सगळ्या स्मृती नष्ट करून टाकल्या. असं स्मृती नष्ट करणं कसं शक्य आहे? ते कसं शक्य आहे? तिने ते कुठल्या विद्येच्या जोरावर केलं हे मला नाही ठाऊक. बरं, पण तिने हे का केलं? तिने हे का केलं हे मी तुला आत्ताच सांगू शकत नाही पोरी. ती वेळ अजून आलेली नाही. वेळ आली नाही म्हणजे? बाबा मला आता हे सगळं कळायला हवं. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या तुम्ही. हे बघ, ते सगळं सांगेन मी तुला नंतर. बाबा आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू त्या दुष्ट स्त्रीच्या तावडीतून सुटलीस कशी आणि वाढलीस कुठे? तुमच्या पुण्याईनेच मला तारलं असं म्हणावं लागेल बाबा. ती दुष्टबाई मला तुमच्यापासून लांब घेऊन गेली खरं, पण नियतीनेच मला तिच्या तावडीतून सोडवलं. ह्या जगात जशी वाईट माणसं आहे तशी चांगली माणसं आहेतच की. लहानपणापासून अनाथाश्रमातच वाढले. ज्यांचं ते अनाथाश्रम होतं त्या मंजिरी रामपुरे. नशिबाने मला त्या देवी समान बाईच्या सानिध्यात आणलं. ह्या जगात जशी वाईट माणसं असतात ना बाबा, तशी चांगली माणसंही असतात. मी बघितलंय मंजिरी आईंना अनाथाश्रमातल्या सगळ्या लहान लहान मुलांवर जीव लावताना. आणि तुम्हाला माहितीये, त्यांचा माझ्यावर विशेष जीव होता, अंबिकावर. पुढे जाऊन त्यांचा मुलगा अथर्व आणि मी, आमचं लग्न झालं. ही रामपुरे घराण्याची सून झाली. बाबा मला एक मुलगी आहे, तुमची नात. वेदा नाव आहे तिचं. आमच्या घरात सगळं चांगलं चाललेलं असताना घात झाला. मायाने विश्वासघात करून मला त्याचा जीव घेतला. आणि बाबा आता ती माझ्या वेदाच्या जीवाच्या मागे लागलीये. माझी वेदा सुरक्षित असावी म्हणून मी महागौरी मातेला आव्हान केलं. त्यांनी संकेत दिला आणि मी तळी गावात गेले. तिथे मला मीरा भेटली. मीरा मला पाहू शकते, स्पर्श करू शकते, म्हणून मी तिला शहरात घेऊन आले वेदासाठी. बाबा ज्या मायाने विश्वासघात करून मला मारलं, तिचं आणि माझ्या अथर्वाचं लग्न आहे 2 दिवसात. मला ते थांबावं लागेल, नाहीतर माझी वेदा असुरक्षित असेल ती तिच्या जीव. बाबा मला इथून सुटायचंय. मला इथून बाहेर काढा बाबा.
इथून बाहेर काढा मला. पुढू काय सांगितलेलं मला? तू हॉलमध्ये हवी आहेस प्रत्येक फंक्शनला. होतीस? किती वाजले? किती वाजले? किती वाजले? रात्र झाली तरी तू अजून बेडरूम मध्येच. काय बिस्किट खातेस? बघ आता तू हे स्पेशल बिस्किट खायचंस. खास तुझ्यासाठी आणलंय मी. खा. तू काळजी करू नकोस बाळा. तुझा बाप तुला या रिंगणातून नक्की बाहेर काढेल. काळजी करू नको. पण तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का बाळा? काय? मीरा तुला पाहू शकते, तुला स्पर्श करू शकते, तुम्ही एकमेकींशी बोलू शकता. का? कारण ती तुझी सख्खी धाकटी बहीण आहे बाळा. मीरा. मीरा माझी माझी धाकटी बहीण. बाबा आम्ही इतके दिवस एकत्र होतो, पण एकदाही तिला प्रेमाने जवळ घेता आलं नाही. आणि आता मी तुला पोटाशी धरू शकत नाही, तुला स्पर्श करू शकत नाही. कसले दुर्दैवाचे दशावतार आहेत हे माझे. कसले दुर्दैवाचे दशावतार आहेत हे माझे. माझ्या आयुष्यात जे काही घडलं ना त्याने माझा संसार होरपळून निघाला. पार कोलमडून गेलो मी. पण मग माझ्या लक्षात आलं की माझा सामना कुणा मानवी शक्तीशी नाहीये. त्या शक्तीला पाशवी म्हणणं म्हणजे पशुचा अपमान होईल. कुणी अमानवी शक्ती आहे ती, पिशाची. आणि अशा शक्तीशी सामना करायचा तर मला वेगळा मार्ग निवडणं अपरिहार्य होतं. म्हणून मग मी भणंगासारखा जगू लागलो, स्मशानात राहायला लागलो, अंगाला राख फासून वावरायला लागलो, हौसे पुनवेला कसले कसले विधी करायला लागलो, अघोरी विद्या शिकायच्या मागे लागलो. कारण मला हे पक्क ठाऊक होतं की एक ना एक दिवस माझा सामना थेट त्या पिशाची वृत्तीशी होणार, राक्षसी वृत्तीशी होणार. अनन्या काही हवंय का तुला? एक काम कर ना, वेदा काय करते बघ नसतं. त्यापेक्षा तिला घेऊनच ये. आणते मी. गप्पा बस. आणि एक दिवस दुखणं सहन केलंस तर काय मरणार नाहीयेस तू. आय डोंट केअर तुला चक्कर येते, तुझं पोट दुखतंय, तुला ह्या होतंय आणि तुला त्या होतंय. अहो तुम्ही पण या.
मला तू लग्नात सगळीकडे मिरवताना हवी आहेस, तेही हसऱ्या चेहऱ्याने, कळलं? आत्या वेदाला बघा ना काय करते ती. अनन्याला पाठवलं तर ती पण अजून आली नाही. अरे येईल ती, कशाला काळजी करतोस, येईल. अरे वेदा येईल, तू आहे ना हळदीचा आनंद घे. हा? काय ग हं? माझं सोडून तू त्या मीरा मावशीचं ऐकतेस हो की नाही? आणि मी सांगितलं मला पाहुण्यांसमोर तू हवी आहेस, सगळ्यांसमोर उपस्थित हवी आहेस. ऐकलंस तू? ऐकलंस तू माझं? नाही ऐकलंस माझं, तू कधीच ऐकत नाहीस. प्रत्येक विधीमध्ये मला तू हवी होतीस. मग हळद काढताना कुठे होतीस? कुठे होतीस? मला दिसली का नाहीस? हा? अनन्याताई, ताईसाहेबांनी बोलवलंय तुम्हाला. हो, आईला सांग की मी वेदाला घेऊन लगेच येते. काहीतरी काम आहे, लवकर बोलवलंय, चला ना. हो, मी लगेच येते. हा, अनन्या खाली ये. होतीस तू, त्यामुळे आता तू हे बिस्किट खायचं. तोंडुगाड खाना. दिस इज युअर पनिशमेंट, कारण तू माझं कधीच ऐकत नाहीस. तोंड उघड. मला 2 मिनिटाच्या आत तू मला रेडी हवी आहेस. छानपैकी कपडे घालायचे, खाली यायचं, माझ्या बाजूला बसायचं, हॅपीली सगळा प्रोग्राम एन्जॉय करायचा आणि छानपैकी मिरवायचं, मला किसेस द्यायचे, कळलं? आणि तू जर हे सगळं नाही केलंस तर या घरातल्या प्रत्येक माणसाचा मी खून करेन. या पॉइझन बिस्किटचा एक घास आणि माणूस खलास. आणि सगळ्यांचा खून करण्या अगोदर पहिलं मी तुझा जीव घेणार, तुझे हाल हाल करेन. आठवतंय रेस्टॉरंट मध्ये कसं पोटाला चिमटा काढलेला? खांद्याला कसं चिमटा काढलेला इकडे या टेबलवर, आठवतं की नाही? असंच तुला त्रास देऊन तुझा जीव घेईन, कळतंय? मग आता जर हे सगळं तू नाही केलंस तर सगळ्यात आधी तुझ्या मीरा मावशीचा काटा काढीन मी. त्यामुळे चुप रेडी व्हायचं आणि फटाफट खालती यायचं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. हे वेदा, वेदा, बाबा, या दुष्ट शक्तीला दूर करा. मला माझ्या वेदाकडे जायचंय. बाळा, काळजी करू नको.
तुझा बाप तुला या रिंगणातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. धीर धर बाळा, धीर धर. मी तुला या रिंगणातून सोडवणारच. भले मग त्यासाठी माझी सगळी शक्ती पणाला लागली तरी हरकत नाही. महावीर हनुमन सर्वयंत्र तंत्र माया छेदाय स्वाहा. ओम महावीर हनुमन सर्वयंत्र तंत्र माया छेदाय स्वाहा. ओम महावीर हनुमते सर्वयंत्र तंत्र माया छेदाय स्वाहा. मायाताई, मी तुम्हाला किती चांगलं समजत होते. तुम्ही कशा निघालात? अहो, इतक्याशा मुलीला त्रास देताना तुम्हाला काहीच वाटलं नाही? मीरा, दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. कळलं? त्यामुळे तू या सगळ्यापासून लांब राहा. ओम महावीर हनुमन सर्वयंत्र तंत्र माया छेदाय स्वाहा. ओम महावीर हनुमते छेदाय स्वाहा. तुम्ही काल रात्रीपासून हे रिंगण तोडण्याचा प्रयत्न करताय. ओम महावीर. जरा थांबा, आराम करा. नाही बाळा, मी थांबू शकत नाही. मला चालायला हवं. मायाताई, तुम्ही वेदाची आई होणार आहात ना? आपली आई आपल्या लेकरांसाठी काय काय करते माहितीये तुम्हाला? मला वाटत होतं की वेदा तुमच्याकडे किती आनंदी असते, तुम्ही किती मोठा त्याग करताय. तुम्ही हे लग्न वेदासाठी करताय असं समजत होते मी. आणि तुम्ही या आईने वाढणाऱ्या लेकरांना त्रास द्यावासा कसं वाटलं तुम्हाला? ऐका ना, माझ्यामुळे त्रास होतोय तुम्हाला आणि ते नाही बघवत आहे मला बाबा. लेकरासाठी केलेले कष्ट आई बापाला कष्ट वाटत नाहीत बाळा. मायाताई, मी तुम्हाला देवता मानत होते, पण तुम्ही ना माणूस म्हणायच्या लायकीच्या सुद्धा नाही आहात. मीरा, तू तुझ्या लायकीत राखलं. हे जे तोंड आहे ना, तोंड, या तोंडाची बडबड बंद ठेवायची आणि जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर या घराच्या बाहेर जायचं, नाहीतर तुला संपवून टाकेन मी. कळलं? ओम महावीर हनुमते सर्वयंत्र तंत्र माया छेदाय. ओम महावीर हनुमते सर्वयंत्र तंत्र माया. बाबा, मला अशक्तपणा आलाय, जरा थांबा. नाही लेकरा, मी आत्ता थांबलो तर आपलं भविष्य अंधकारमय होऊन जाईल. सगळंच संपेल. लेक संकटात असताना बाप नाही थांबू शकत. हे रिंगण मला लवकरात लवकर भेदावंच लागेल. तुझ्याकडे वेळ आणि माझ्याकडे शक्ती खूप खूप कमी आहे बाळा. हो महावीर हनुमन सर्वयंत्र तंत्र माया छेदाय स्वाहा. खोटं होतं, सगळं खोटं होतं. कळलं? मला ही मुलगी आवडत नाही. डोक्यात जाते ही मुलगी माझ्या. मग हे लग्न का करताय तुम्ही? वेदाची आई म्हणून का मी
फिरवताय? मला वेदा कधीच नको होती. नको होती मला ही वेदा, तिचा आई पण, तो मोठेपणा. मला फक्त अथर्व हवाय. माझ्या आणि अथर्वच्या संसारामध्ये मला कोणीच नकोय. तू पण मला अजिबात आवडत नाहीस. वेदाचा जीव वाचवलास आणि या घरात आलीस. हा, मंजिरी मॅडम, दादासाहेब, अनन्या यांच्या मनात मोठी झालीस. पण तुला एक गोष्ट सांगून ठेवते, तुझी सावली सुद्धा मला या घरात नकोय, कळलं?